ओम साईराम. तर चला थंडीच्या दिवसात रोपट्यांची काळजी कशी घ्यायची याच्या 4 टिप्स आपण बघू. आपली बाग फ्रेश कशी दिसेल, हिरवीगार कशी दिसेल हे बघूयात. प्रत्येक ऋतूमध्ये झाडांच्या सवयी बदलत जातात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची पण आपल्या झाडांची गरज असते. ऋतू बदलला की आपला आहार, रोजच्या सवयी, खाण्यापिण्याचे पदार्थ जसे बदलतात ना, तसेच प्रत्येक ऋतूनुसार झाडांच्या सवयी बदलत जातात. त्यामुळे त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज असते. प्रत्येक ऋतूमध्ये आपण एकसारख्या पद्धतीने झाडांची काळजी घेत गेलो किंवा त्यांना खत पाणी देत गेलो तर झाडांची योग्य वाढ होत नाही. त्यामुळे अगदी पावसाप्रमाणेच हिवाळ्यातही तुमची बाग टवटवीत राहावी असं वाटत असेल तर झाडांची काळजी घेण्यासाठी हिवाळ्यात काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. तर पाणी देताना घ्या. उन्हाळ्यात आपण अगदी रोजच्या रोज किंवा कधी कधी तर दिवसातून 2दा झाडांना पाणी देतो. तर हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे जमिनीत पाणी साचून राहते. त्यामुळे हिवाळ्यात झाडांना 1 दिवसाआड पाणी दिले तरी चालते. त्यामुळे जमिनीत पाणी साचून राहत नाहीत आणि आपली झाडं खराब पण होत नाहीत. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की झाडांना खत देताना पावसाळ्यात झाडांना खत दिले नाही तरी चालते, कारण पावसाळ्यात पाण्यातून झाडांना मुबलक प्रमाणात खनिजे मिळतात, पण हिवाळ्यात मात्र झाडांना खत देण्याची गरज असते. यासाठी कुंडीतला जो मातीचा वरचा थर असतो तो खुरप्याने थोडा भुसभुशीत करून घ्या आणि वरच्या भागात कुंडींच्या काठाजवळ झाडांना खत द्या. तिसरं असं आहे की पावसाळ्यामुळे माती कुंडीत दबली जाते किंवा कुंडी अगदी काठोकाठ भरलेली असेल तर पावसाच्या पाण्यासोबत वाहूनही जाते. त्यामुळे बऱ्याचदा हिवाळ्यात कुंडीला मातीचा आणखी एक थर टाकावा लागतो. कुंडीत नवी माती टाकण्यापूर्वी आधीची माती थोडी भुसभुशीत करून घ्या. असं करतानाही झाडाची मुळे मात्र सांभाळा. त्याच्यानंतर 4 नंबर उत्तम हंगाम म्हणजे जी रोपटी इंडोर असतात किंवा ज्यांना खूपच कमी पाणी लागते, अशा रोपट्यांसाठी हिवाळा उत्तम सीझन असतो. त्यामुळे या दिवसात तुम्ही अशा झाडांची खरेदी करून आपल्या बागेत लावू शकता. त्याच्यावर एखादा तासच कोवळी ऊन येईल अशा पद्धतीने ती ठेवा, चांगली वाढ होईल. आणि चला तर मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.